मनसेचे नेते अविनाश अभ्यंकर आपल्याशी फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत। स्वागत आहे आपलं। अविनाशजी, राज ठाकरे यांच्या भेटीसाठी देवेंद्र फडणवीस पोहोचलेले आहेत, आपली पहिली प्रतिक्रिया? मला असं वाटतं सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि राजसाहेब ठाकरे यांचे राजकारणाच्या पलीकडचे संबंध आहेत आणि मुख्यमंत्री झाल्यानंतर पहिल्यांदाच बहुधा फडणवीस साहेब ही भेट घेत असावेत आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं ही सदिच्छा भेट असेल। परंतु ही सदिच्छा भेट जरी असेल तरी तुम्हाला माहित आहे सर्व विषयांवर चर्चा ही होते आणि तुमच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला कळतं आणि मग वेगवेगळी परसेप्शन तयार होत असतात। अगदी अगदी काही दिवसापूर्वीच आपण पाहिलेलं होतं, राज ठाकरेंनी मतदानावर शंका उपस्थित केलेली होती। हा निकाल अनपेक्षित आहे, अनाकलनीय आहे अशी प्रतिक्रिया सुद्धा त्यांनी दिलेली होती। मतांच्या टक्केवारीबद्दल अशी मतांसंदर्भात त्यांनी शंका उपस्थित केली होती आणि त्यानंतर लगेचच आता देवेंद्र फडणवीस शिवतीर्थावर राज ठाकरेंच्या भेटीसाठी पोहोचलेत आणि त्यामुळे कुठेतरी सगळ्यांच्या भुवया उंचावलेल्या आहेत। कसं असतं एक लक्षात ठेवा, सन्मान्य राजसाहेब ठाकरे एखादी भूमिका योग्य वाटली किंवा अयोग्य वाटली तरी त्याच्यावर अत्यंत प्रखरपणे आणि ठाम भूमिका मांडतात आणि हेच त्यांचं वैशिष्ट्य आहे आणि त्याच्या पलीकडे सुद्धा त्यांचं राजकारणाच्या पलीकडे त्या दोघांचं नातं आहे म्हणून एकमेकांना भेटले असावेत आणि त्याच्यामध्ये अनेक साधक बाधक विषयांची चर्चाही होऊ शकते। आपण म्हणताय साधक बाधक इतर विषयांवर सुद्धा चर्चा होऊ शकते। तर आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे आता आगामी काळात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लागतील, तसंच महापालिकांच्या निवडणुका आहेत। मुंबईमध्ये मनसेची आणि काही ठिकाणी मनसेची बऱ्यापैकी ताकद आहे, मतदार आहे, त्यामुळे आता या संदर्भातली चाचपणी केली जाते का की मनसे आणि भाजप यांची युती होऊ शकते? काय या संदर्भात आपण सांगा? जे काय व्हायचं असेल ते आमच्या पक्षाकडून त्याचा जो काय निर्णय घ्यायचा असेल तो फक्त सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतील आणि जो घेतील तो निर्णय हा महाराष्ट्रातील जनतेच्या हिताचा आणि उत्तम भवितव्याचा असेल। अगदी काल पदाधिकाऱ्यांची सुद्धा राज ठाकरेंनी बैठक घेतलेली होती। या बैठकीमध्ये नेमकं काय घडलेलं होतं? पदाधिकाऱ्यांनी काही स्वबळाची भूमिका मांडलेली आहे? नाही, असं नसतं। अनेक विषय असतात महाराष्ट्रातले, त्या सर्व विषयांवर चर्चा झाली। पक्षाच्या पुढील वाटचालीबद्दल राजसाहेबांनी उत्तम असं मार्गदर्शन केलं आणि त्याच्याकरता काल सर्व नेते भेटले होते। सन्मान्य राजसाहेबांनी सर्व नेत्यांना भेटायला बोलवलं होतं। पण मग आता नवीन समीकरण जर समोर आलं येत्या काळात तर मग कशा पद्धतीनं सर्वजण काम करणार आहेत? बघा, एक लक्षात घ्या, आम्ही महाराष्ट्र सैनिक आहोत। आम्हाला सन्मान्य राजसाहेब ठाकरे जो आदेश देतील तो शिरसावंदी असतो आणि त्याच्यावर 100% आम्ही सर्व महासैनिक काम करत असतो। त्यामुळे आमच्याकरता सन्मान्य राजसाहेब ठाकरे सांगतील तीच शेवटची भूमिका असेल। अगदी धन्यवाद आपण दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर राज ठाकरे देवेंद्र फडणवीस यांची भेट झालेली आहे। राज ठाकरे यांच्या भेटीसाठी देवेंद्र फडणवीस हे शिवतीर्थ या त्यांच्या निवासस्थानी पोहोचलेले आहेत। त्यांच्यामध्ये आता चर्चा होते, बैठक होते। या संदर्भात कुठलाही पूर्वनियोजित ही भेट नव्हती अशी सुद्धा माहिती सध्या आपल्याला मिळालेली आहे। दादरमध्ये त्यांचा एक नियोजित कार्यक्रम आहे आणि त्या कार्यक्रमासाठी देवेंद्र फडणवीस हे पोहोचलेले होते, मात्र त्याआधी त्यांनी राज ठाकरेंची भेट घेतलेली आहे। त्यांच्या भेटीसाठी ते शिवतीर्थावर दाखल झालेले आहेत।